नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, प्रत्येक व्यक्ती आपल्या मनामध्ये कोणतं ना कोणतं स्वप्न बाळगून असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिची नेहमीच धडपड सुरू असते. जेव्हा आपण एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो त्याच वेळेला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. पण या अडचणी आपल्यासाठी मुळी नाहीतच असं समजून प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी जर आपण प्रयत्न करत राहिलो तर आपल्या कामामध्ये एकाग्रता वाढते. त्याचबरोबर एक वेगळेपण आपल्याला जाणवतं. कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त गोष्टी आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मिळतातही. सरस्वती देवीचा जर वरद हस्त आपल्यावरती असेल ना, तर आपण कोणतीच गोष्ट करण्यापासून बाजूला राहत नाही. आपल्या अंगी असलेल्या कलेला उत्तम प्रतिसाद मिळतो. आता हे सगळं सांगण्याचा प्रपंच एवढ्याचसाठी आपण आज अशा एका मैत्रिणीला भेटणार आहे, ज्या मैत्रिणीचा एका धाग्यापासून सुरू झालेला प्रवास असंख्य धाग्यांच्या विणकामामध्ये, अतिशय सुबक अशा नक्षीकामामध्ये सुरूच आहे. आणि हा फक्त धाग्यांचा प्रवास नाही आहे. या धाग्यांबरोबरच या मैत्रिणीनं असंख्य नात्यांचा प्रवाससुद्धा एका नात्याबरोबर सुरू केला आणि आज असंख्य नाती ही आपली मैत्रीण जपतीये. खूप साऱ्या नात्यांमध्ये ती स्वतःला पाहतीये, एका वेगळ्या दृष्टीने शोधण्याचा प्रयत्न करतीये. कोण बरं ही मैत्रीण आणि काय असेल तिचा हा प्रवास? जाणून घेऊया. एक एक धागा विणते या अंतर्गत हँड निटिंग स्वेटर डिझायनर आशा पत्रावळी यांच्यासोबत प्रेरणा साठे यांनी साधलेल्या संवादाचा पहिला भाग. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी कोणती ना कोणती कला असतेच. या कलेचं सोनं करणं हे आपापल्या हातात असतं. आता आपल्याला भेटायला अशीच एक मैत्रीण आलेली आहे. हिच्या अंगीसुद्धा खूप सुंदर अशी कला आहे. ही कला जोपासत असताना त्याच्यामध्ये नाविन्यता म्हणजे काय असते, ही नाविन्यता कुठल्या पातळीपर्यंत झेप घेऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आपली मैत्रीण आशा पत्रावळी. सर्वप्रथम आपण या मैत्रिणीचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार आशाताई. थँक्यू. तुम्ही इथं बोलवल्यावर थँक्यू सो मच. आशाताई, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही स्वतःच एक डिझायनर आहात, लेखिका आहात, शिवाय क्लासेसही घेता. मी संपूर्ण ओळख सांगण्यापेक्षा तुम्हीच तुमची ओळख थोडक्यामध्ये सांगितलीत तर आपल्या मैत्रिणींना जास्त आवडेल. मला शिक्षणाची आवड नव्हती पहिल्यापासूनच. मग 10वीपर्यंत शिकले मी. कलेची आवड होती. मग मी जैन असल्यामुळं मला पहिल्यांदा आईनं सगळं आमच्या महाराजांचं काम करायला लावली होती. सगळं माझं काम बघून महाराजांनी बोलवले मला. अच्छा. ते ग्रंथ लिहित होते, ड्रॉइंग केले. मग ड्रॉइंग केल्यावर कलेची आवड होती, त्यांनी बघितले होते. महाराजच मला म्हटले, अगं सुंदर कला, काहीतरी पुढं शिक, तू कलेमध्ये जा. अच्छा. त्यांनीच मला पहिल्यांदा सांगितले होते, तू कर. मग हे आईनं पण ऐकलं होतं आमच्या. मग आई म्हटली, स्वेटर करायला शिकतेस काय बघ, मग शिवण क्लास करू नकोस म्हटली होती मला. बरं म्हटलं, मग मी हेच करते म्हटलं. आणि कसं बिल्डिंगमध्ये सगळेच करत होते बसून बायका. आमच्यात कसं जैनांच्या जास्त बाहेर जात नव्हते, बाहेर जात नाही. बरोबर. मग तेव्हा सगळे घरात बसून करत होते. मग त्यांच्याबरोबर मी शिकत गेले. मग त्यांनी काय केले, त्यांनी सगळ्यांचं बघायचं, मग त्यांच्या वेगळं मी पॅटर्न्स करायला लागले. अच्छा. मग तिथून माझी सुरुवात झाली. मग थोडी लोक जशी बॉम्बेला पुण्याला जात होते तेव्हा तिथं रस्त्यावर पुस्तक मिळायचे, ते मला आणून द्यायचे. त्याच्यावरनं मी अभ्यास केले. इंग्लिश येत नसून मला सरस्वतीची कृपा आहे, ते आपल्यापून सगळे डिझाईन्स मला यायला लागले. वा. आणि आता तर मी फोटो बघून करते, मला ते लिहिण्याची पण गरज पडत नाही. आता मला बाहेरचे पण ऑर्डर येतात, ते तसेच येतात. आम्ही डिझाईन्स बघूनच सगळे स्वेटर्स करत असतो. अरे वा. म्हणजे तुम्हाला महाराजांचा आशीर्वादही होताच आणि आईकडून तुमच्या हे बाळकडू तुम्हाला मिळालेलं आहे. आईनं खूप मला प्रयत्न केलं. अक्षरशः तिनं डिझाईन यूज तोपर्यंत तिनं ते पुढं जाऊनच देत नव्हती ती. म्हणजे जे काही आहे ते परफेक्टच यायला पाहिजे. आणि अजून ती डिझाईन केले, कधी स्वेटरला घातले तर तिची आठवण
येते, हमखास येते मला. बरोबर आहे. आईने हे शिकवली, मला मारली, म्हणजे बरोबर आहे ना. पण धपाटा घातलेला हा आपल्याला आयुष्यात लक्षात राहतो. पण तो धपाटा आज तुम्हाला खूप उपयोगी पडतोय आणि आज तुमचं नाव जगाच्या पाठीवर सगळीकडे झालेलं आहे. आणि जेव्हा मी पहिलं पुस्तक लिहिले तेव्हा एवढी खुश झाली ती माझी आई. वा, म्हणजे आईनं त्यावेळेला तुमचं लिहिलेलं पुस्तक वाचलंय? वाचले नाही, आता वाचले, 3 वर्ष झालं, आता गेली ती. म्हणजे त्यावेळेला पाहिलेलं आहे ते पाहिलेली सगळी माझी जवळजवळ पुस्तकं तिनं बघितली. वा, खूप सुंदर. आता तुम्ही तर एक हँड निटिंग स्वेटर डिझायनर आहात. तसं पाहिलं तर हस्तकला किंवा विणकाम हे जर म्हटलं तर प्रत्येकाला येतच असतं थोड्याफार प्रमाणामध्ये, फक्त ते पुढे डेव्हलप होत नाही इतकंच. तुम्ही साधारण किती वर्षाची असल्यापासून हे काम करताय? मी जवळजवळ 15-16 वर्षाची होते तेव्हा. म्हणजे तुम्ही 10वीला असाल त्यावेळेला? हा, महाराजांचं काम करत होते की नाही, तेव्हा मी जवळजवळ 12 वर्षाची होते. तेव्हापासून त्यांचं लिखाण आणि करत होता, ड्रॉइंग सगळं काढत होते, स्केच करतच होते ना त्यांचे तयार सगळे. 24 चित्रकार होते, त्यांचे सगळे फोटोग्राफी करायचे, सगळं मी करत होते लिहून. मग ते फोटोग्राफी तुम्ही त्यांचे फोटो बघून करत होता? फोटो बघून करत होते. अच्छा. मग त्यांनी सगळे देत होते मला, हे मला करून दे. ते करत करत विणकाम मध्ये शिरले मी. थोडे दिवसच राहायचे, बरोबर. मग परत दुसऱ्या गावी जायचे. हो. मग ते कसं व्हायचं, ते गेले की मग मला दुसरा उद्योग पाहिजे होता ना. मग निटिंग मध्ये जे गेले ते त्याच्यातच रमलात. पण निटिंग तसं पाहिलं तर अवघड आहे काम, खूप अवघड आहे. त्याला तुमची एक तर एकाग्रता खूप लागते. एकाग्रता. आणि एक सांगू काय तुम्हाला, एक उदाहरण म्हणजे त्यामुळं आपलं ज्यांना प्रॉब्लेम्स असतात ते, माझ्याकडे एक डॉक्टर आली ती अभ्यास करायला. बर. मला सांगितली नाही, फी भरली क्लासची, आणि 1 महिनाभर आपलं मेंदू कसा चालतो ओके अभ्यास केले त्याच्यावर, आणि ती आता माझ्याकडे एक जणांना पाठवते. वा, क्या बात आहे. खूप सुंदर. म्हणजे आपली कला कुठपर्यंत व्यक्तीला ज्ञान देऊ शकते किंवा व्यक्तीचा मेंदू कसा शार्प ठेवू शकते ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि एक सांगतो, म्हणजे कसं आपल्या मनातच येत नाही काय कुठले विचार बाहेरचे, कारण आपण त्याच्यामध्ये एकाग्र झालेलो असतो ना. आणि कसं अवघड डिझाईन घ्यायचं, वेगळं काहीतरी घ्यायचं डिझाईन, त्यामुळे कसं आपलं बाहेर लक्ष जात नाही, एकाग्रता त्याच्यातच होते. मी तर एवढे डिझाईन अक्षरशः माझं रोज एक तयार होते डिझाईन. वा. मग हे सगळं तुम्ही आधी डोक्यामध्ये तयार करता की तुम्ही कागदावर उतरवता का विणता डायरेक्टच करता? आता मी रेल्वेतनं येत असताना पण तिला सगळं शिकवत होती माझ्या मैत्रिणीला. म्हणजे नवीन डिझाईन तुम्ही करतच शिकता. आणि म्हणजे अगोदरपासून त्याचं काही डिझाईन तयार केलंय किंवा कागदावरती उतरवलंय आणि त्या पद्धतीनं करत गेलंय असं काहीच नाही. मला वाटतं आतापर्यंत तुम्ही 20 ते 25 हजार प्रकारचे डिझाईन्स तयार केलेले आहेत. आणि ह्याचा एक रेकॉर्ड तुम्ही केलेला आहे, बरोबर? 300 व्हिडिओज आहेत माझे. तर मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की निटिंग मध्ये जावं असं तुम्हाला का वाटलं? नाही, कसं ते बायका विणत होत्या, बघत होतं ना, त्यांचे रोज वेगवेगळे प्रकार. आणि माझी मैत्रीण अनेक होती, ती क्लासेसला जात होती, तिचे वेगवेगळे प्रकार बघायचे. मग ते जरासं मला बरं वाटलं. ते म्हटलं बघूया आपण पण असं काहीतरी नवीन निर्माण करूया. आणि मग करत गेल्यावर कसं, आता एक फ्रॉक करायला गेले तर मी काय करायचे, माझ्याच पद्धतीने वेगवेगळे निर्माण करायचे. ओके. म्हणजे पूर्वी 16-17 वर्षाची असतानाच तसं सुरुवात केली होती. म्हणजे त्यापासूनच मला आवड झाली. आणि आता तर कसं आहे, आता मी क्लासमधल्या मुलींना पण तसंच करते. आता मी असं दडवून ठेवत नाही, तुम्ही एवढे पैसे दिला, एवढ्या असं शिकायचं मी कधी कुणाला करते. म्हटलं एका पॅटर्न मध्ये तुम्ही 4 करू शकताय. मी 4चे पैसे घेत नाही, एकाचेच पैसे घेते. खरंच तुम्ही 4 प्रकार करून ते विक्री करू शकता, हे सगळं माहिती सांगते त्यांना. बरोबर. कला जोपासण्याच्या दृष्टीनेच तुम्ही त्यांना शिकवत असता, त्यांच्यामध्ये पण ही कला उतरली पाहिजे हीच तुमची इच्छा असते. म्हणजे तुम्ही पैशाकडे न पाहता कलेकडे पाहता, आणि समोर येणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जे कोणी असेल तिच्यामध्ये किती गट्स आहेत ते कॅप्चर करायचे हे तुम्ही आधी बघत असता. आणि आता टॉईज पण आम्ही विणतो. टॉईज मध्ये लेडीज, जेंट्स, मुलगा आणि मुलगी, म्हातारी बाई, 3 तयार होतात त्याच्यात. ओके. मी ते पण शिकवते त्यांना. ह्याच्यात असं घाला कपडा, ह्याच्यावर ह्या कपडा घाला, ह्याच्यावर हा कपडा घाला. म्हणजे तुम्ही एका भावलीमध्ये 3 प्रकार करून विक्री करू शकताय. बरोबर. हे पण त्यांना मी माहिती देत असते सगळे. म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपण तयार करू शकतो असं. आता तुम्ही जेव्हा सुरुवातीला विणकाम सुरू केलं तेव्हा स्वेटरच विणायला घेतलेलात की काही वेगळं विणकाम केलेलं होतं? नाही, स्वेटरच नसते. आणि कसं झालं, माझी नणंद आहे, मावस नणंद, इंग्लंडला, तिनं मला पुस्तकं आणून दिली टॉईजची. टॉईज हे मला कला माहीतच नव्हती. ओके. मग तिकडची जेव्हा पुस्तकं मला मिळाली,
मग तिकडची विणायला गेल्यावर इतकी सुंदर झाली त्याची, भयानक मागणी आली. बर. आणि हा माझा सगळा आता जे विणते मी सगळा बाहेर देशाला माल जातोय. वा. दुबई, ऑस्ट्रेलिया असं सगळ्या मैत्रिणी घेऊन जातात. जेव्हा जातात आणि जे ऑर्डर देणार येतात ते बाहेरून मला ऑर्डर देतात आणि जेव्हा सुट्टीला येतात तेव्हा घेऊन जातात. वा. पहिला यायच्या आधी काय करतात, त्यांनी मला फोन करतात, डिझाईन्स पाठवतात, टॉईज पण पाठवतात. हे टॉईज तयार करून ठेवायच्या. अच्छा. मग त्याच्यानंतर मग हे स्वेटर्स पण पाठवतात, डिझायनर पीस सगळे. आणि हाय डिझाईन असतात एकदम, म्हणजे आम्हाला 1 महिना लागतो तो डिझाईन्स तयार करायला. वा. बरोबर. आणि मग तसे डिझाईन्स आम्ही तयार करून ठेवतो, त्यांच्या वेळेला त्यांना तयार करून माल देतो. अच्छा. आता तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जी काही कल्पना येते ती तुम्ही विणकाम करत असताना त्याच्यामध्ये उतरवता आणि वेगळ्या पद्धतीचं डिझाईन तयार होतं. पण जेव्हा बाहेरून तुम्हाला ऑर्डर्स येतात तेव्हा ते त्यांचे डिझाईन्स तुम्हाला पाठवतात. तर ते पाठवल्यानंतर तुम्हाला ते डिझाईन तुमच्या स्वेटरमध्ये उतरवायला किंवा त्या टॉईजमध्ये उतरवायला किती साधारण कालावधी काही नाही लागत, 5 मिनिटं पण लागत नाही. आता हातात बसलंय चांगलं ते. बसलं म्हणजे कसं, मला देवाची खूप कृपा आहे. कृपा आहे. बरोबर. आणि कसं आहे, देवी सरस्वतीची मी पूजा रोज करते, ती हिंट देतच असते, हे बघ. आणि मला कसं आहे, मी काम करतच असते ना, तेव्हा पुस्तक यूज करत असते, स्टडी करत असते. माझं जवळजवळ 1 पर्यंत रात्री अभ्यास असतोय रोजचा. आणि सकाळी तुमचं काम किती वाजता सुरू होतं? असं 8ला उठते मात्र. नाही, असं 8ला सुरू असते, 10 पर्यंत माझं घरचं काम सगळं करते. घरचं काम झाल्यावर सगळं मग 11ला क्लास सुरू होते, ते माझं 2-2:30 पर्यंत क्लास सुरू असते. क्लास संपला की थोडा वेळ मी जरासं पडते, परत 5 क्लास ते 10 पर्यंत क्लास सुरूच असतो. 5 ते रात्री 10. बापरे. आणि पुन्हा 10 नंतर मग तुमचं घरातलं आणि पुन्हा अभ्यास. म्हणजे पूर्णपणे तुम्ही कलेला वाहून घेतलेला आहे. आता मला असं विचारायचं की सुरुवातीला जेव्हा तुम्ही पहिला स्वेटर विणलात त्यावेळेला मिळणारी प्रतिक्रिया कशी होती? अहो, ते मी करून ठेवले आणि असंच ठेवले. ते ऑडिटर होते वडील माझे, त्यांच्याकडे कस्टमर येत होते. बाळ हे कितीला देणार तुम्हाला म्हटले. मला तेव्हा काय समजत नव्हतं. मी काहीतरी 100 रुपये काहीतरी म्हटले होते, त्याने उलट 200 रुपये देऊन घेऊन गेले. त्यामुळे आवड निर्माण झाली. पहिला स्वेटर माझी सुरुवात झाली त्यापासून. त्यांचं नाव सुद्धा लक्षात आहे, महाजन म्हणून नाही त्यांचं नाव. अच्छा. म्हणजे वडिलांचे मित्र होते, त्यांनीच घेतले. वा. खूप सुंदर. म्हणजे पहिला स्वेटर तुम्ही सहजपणे विणून ठेवलात आणि तो लगेच बघता बघता. आणि अजूनही तसंच आहे ते. कसं जातंय, आता मी करून ठेवले घरात, बाहेरचे लोक येत असतात माझ्याकडे बघायला, अय्यो अशा किती सुंदर आहे, तिथल्या तिथंच घेऊन जातात. म्हणजे तो पीसच राहत नाही शिल्लक. आता दुसऱ्या दिवशी मग चिडतात माझ्यावर मैत्रिणी माझ्या क्लासच्या, मॅडम आम्हाला बघायलाच मिळालं नाही तुमचं काम. बरोबर. म्हणून त्यासाठी मी व्हिडिओ तयार करते. अच्छा. हा. म्हणजे व्हिडिओवर तुम्ही डिझाईन्स तुम्ही बघू शकता. खरं डिझाईन्स बघितलेले वेगळे वाटतात, आपण हातात स्वेटर घेऊन वेगळं पडतं. बरोबर आहे अगदी. जेव्हा 2 सुईवरती हे विणकाम तुम्ही सुरू केलं तेव्हा मटेरियल तुम्ही कुठून आणायचा? सायकलवर येत होते. येत होते. अच्छा. त्यांच्याकडून तुम्ही घेत. मग त्यानंतर मग अंबाबाईच्या देवळात मिळत होते सगळे. अच्छा. कोल्हापूरमध्ये. मग नंतर लग्न झाल्यावर मग काही नाव असल्यामुळे कंपनीवाले डायरेक्ट माझ्या घरी येतात. आता मला आणावं जावंच लागत नाही. पण सुरुवातीला तुम्हाला तसा प्रवास खडतर वाटला तुम्हाला? नाही, काही हे काही आणायचं किंवा करायचं? सहजासहजी फक्त मला फोन केली की सगळी घरात हजर असते. अच्छा. म्हणजे सगळं तुम्हाला जसं विचारेल मागेल तसं तुम्हाला उपलब्ध होत गेलं आणि तुम्ही ते करत गेला. आणि कसं आहे, सगळं आता हे पण आता नाव एवढंपर्यंत झाले, ते सगळं पत्रकार लोक तुमच्यामुळे सगळं असं होत गेले. तर जेव्हा स्वेटर विणायला सुरुवात केली तेव्हा काही इतकी स्पर्धा नव्हती त्यावेळेला. आपण जे करू ते नवीनच असायचं. तुमच्या डोक्यात असं कधी आलं की आपण रोज एक नवीन डिझाईन करावं किंवा काल केलेलं आज करायचं किंवा नाही, असं तुमच्या डोक्यात पहिल्यापासूनच होती मला आवडती. नाही, मग नंतर इंटरनेट स्टार्ट झालं. हा. मोबाईल नव्हते तेव्हा. बाहेर जाऊन त्याचं ह्याच्यावर जाऊन म्हणजे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट त्याच्यावर जाऊन मग पहिला शिकले मी. येत नव्हतं मला ना, मग ते शिकले पहिला 6 महिने. ते शिकल्यावर मग कॉम्प्युटरवर जाऊन सगळा अभ्यास केले. म्हणजे ते बाहेर देशातले डिझाईन्स मिळवायला लागले. मग मला येते काय ते, मी माझ्याकडे ते फोटोग्राफी सुद्धा आहे सगळे अजून जपून ठेवलेच आहे सगळे. म्हणजे मी कसा अभ्यास केलाय त्याचा, ते फोटोग्राफी करून अल्बम तयार केलेत. मग ते अल्बम करून मग मी स्वतः ते करायला लागले सगळे डिझाईन्स तयार. जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत, नंतर मग कॉम्प्युटर शिकलात, त्याच्यातून तुम्ही डिझाईन्स एक नवीन तयार करत गेलात.
आणि आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा हा व्यवसाय सुरू झालेला आहे आणि तुम्ही तो मला वाटतं बेळगावमध्ये करता हा ना बेळगावमध्ये. आणि कसं आहे, माझ्या सगळ्या मैत्रिणी सगळ्या मिळून आम्ही करतो. सगळ्यांनी. आणि मी माझा एकटीचाच माल विकत नाही, सगळ्यांचा सगळ्यांचा माल विकते मी. आणि त्यांचा एकही पैसा मी घेत नाही. विचारा त्यांना, त्यांचा जसा पैसा आलेला आहे त्यांना तसा मी पैसा देतो. वा, त्या पण स्वेटर्स वगैरे त्या स्वेटर सगळं. आता माझ्याकडे 30 वर्षाच्या मैत्रिणी आहेत अजून माझ्या. पहिला जे पासून सुरुवात केलेत क्लासेसला त्या अजून आहेत माझ्याकडे. तुम्ही साधारण हे क्लासेस कधी सुरू केलेत? पूर्वीचं घर असायची ना, कट्टे असायचे. हो, कट्टे असायचे. मग तिथं बसायची विनाले. मग ते बघून बघून बायका रस्त्यावर येणारे जाणारे की नाही येऊन विचारा लागले क्लासेस सुरू करतीस काय. मग ते सुरू केल्यावर मग सुरू केली मी. अच्छा, म्हणजे आधी आईकडे असताना तुमचा क्लास सुरू झाला होता. आणि कसं झालं, पेपरला न्यूज आली कोल्हापूरच्या. पहिला मॅडम आहेत त्यांनी पहिली न्यूज घेतली माझी आणि त्यापासून फार जोरात सुरू झालं. मग ते बघितल्यावर आमचं बेळगावचे मग सगळीकडे असं न्यूज सुरू झाल्यावर मग लोक जमा व्हावं लागली. बर. मग आता तुम्ही जसं नवनवीन डिझाईन्स करत गेलात स्वेटरमध्ये, तर ह्याच्यामध्ये आता तसं पाहिलं तर स्वेटर बघितला की साधारण सगळीकडचे सारखेच वाटतात किंवा डिझाईन आपल्याला सारखीच वाटते. मग तुम्हाला येणाऱ्या कस्टमरला असं खूप समजावून सांगावं लागतं का की बाबा ही डिझाईन कुठली आहे किंवा काय आहे, हे सगळं सांगावं लागतं नाही, तुम्हाला? लागतच नाही सांगावं. ते स्वतः मी त्यांना एक कंपनीचं नाव देते, त्या कंपनीत डिझाईन्स बघा, ती डिझाईन्स आम्हाला पाठवा म्हणते. अच्छा, स्वेटर छान असतात त्यांचे. त्यांच्या कंपनीवर तुम्ही सर्च करा, त्या कंपनीवरनं आम्हाला डिझाईन्स पाठवा. मग आम्ही तसंच करते, कारण ते हाय डिझाईन्स असतात, एकदम पॉवरफुल. म्हणजे आमचे रेट पण तसे असतात, कारण आम्हाला 1 महिना लागतो विणायला. बरोबर. मशीनचं कसं असतं, एका दिवसात होतं ते. हे आपण हाताने करायचं, आम्ही हाताने करायचं म्हणजे 1 महिना. आणि डिझाईन्स तसे आम्ही करून तसेच्या तसे करून देतात. अच्छा, अजूनपर्यंत कधी प्रॉब्लेम आला नाही आम्हाला. एकदम कस्टमर येतात प्रॉब्लेम, कधी तेवढं होणार. आता 19-20 आपण म्हणतो त्या पद्धतीने होणार तसं. दुबईला तर माझा जवळजवळ मी एक सांगते 1 लाखाचा माल गेला होता एका दिवसात. एका दिवसात? बापरे. नुसते टॉईज. टॉईज करायला किती वेळ लागला तुम्हाला? 1 दिवसात होतो. 1 दिवसात होतो. काय करतो आम्ही, 4-5 टॉईज एकदम विणून ठेवतो. मग एकदा शिवायला घेतो, एकदा कापूस भरतो. मग तयार झाला की आम्ही मग ह्याला घालतो. बरोबर. स्टेटसला नाहीतर व्हिडिओला. मग ते लगेच लोक, माझं तर परवा 20-25 लगेच क्लासच्याच बायका घेतल्या. अच्छा. म्हणजे नवीन खरं तुम्ही एकच डिझाईन तुम्ही सारखं करून उपयोग नाही. बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये नाविन्यता मग काही राहत नाही. मग तुम्ही व्हरायटीज करायला पाहिजे. आता मी काय करते, जपानचा अभ्यास जास्त करते. अच्छा. कारण जापनीज कला खूप मोठी आहे, फार पुढे गेलेलं आहे. त्याच्यात अभ्यास करून त्याचे व्हरायटीज मी घेते. म्हणजे जे फोटोज असतात त्यांचे, आणि त्या फोटोवरनं मी सगळे डिझाईन्स तयार करते. ओके. आता मला असं विचारायचं आहे की तुम्ही 2 सुईवरती जे विणकाम करता, तसे धाग्यांचे असंख्य प्रकार आहेत. खूप प्रकार आहेत. मग तुम्ही काही ठराविक असेच धागे याच्यामध्ये निवडत असता की सगळ्याच धाग्यांचा उपयोग करून तुम्ही स्वेटर्स विणत असता? 2 क्वालिटी खूप सुंदर आहेत वूलनच्या, हातींचे, आणि 4 प्लाय शिवाय मी वापरू शकत नाही. अच्छा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही किती धागे साधारण वापरतात स्वेटर विणत असताना? एकच धागा. कारण डिझाईन तयार करायला तर एकच धागा वापरायला लागतो. ओके. मी केबल डिझाईन्स जास्त घालतो, कारण आमचं बाहेर देशाला जास्त जातात डिझाईन्स स्वेटरचे. तिथं कसं थंडी जास्त असते ना, त्यामुळे केबल लागतो त्याला. केबल म्हणून एक डिझाईन आहे, म्हणजे ते जरासं गच्च जाडसर स्वेटर्स. मग छान राहतात ते स्वेटर्स सगळे. त्यामुळे ते एकच धागा वापरायला लागतो त्याला. जर वापरायचं असलं तर कोण तसं सांगितले तर आम्ही वापरू शकतो. खरं काय रंग मिसळला तर प्रॉब्लेम होईल, एवढं भीती वाटते. आणि जे उरलेले ऊल असतात त्याचे आम्ही सगळे टॉईज करता. म्हणजे उरलेल्या वूलनचा सुद्धा तुम्हाला खूप छान रियूज करता येतो आणि त्याच्यापासून तुम्ही आणखीन छान छान कलाकृती निर्माण करत असता. मग ही टॉईज विणण्याची कला पण तुम्हाला त्याच्यातूनच सुचली की बघून तुम्ही करायला घेतलीत? नाही, त्यातून मी हे कुणाकडे शिकायला गेले नाही. मी कुणाकडनं तर स्वेटर शिकले, खरं टॉईज मात्र नाही कुणाकडनं. माझी ही स्वतःची. फक्त माझ्या नंदेने मला एक पुस्तक आणून दिलं तर त्याच्यावरनं मी स्वतः करत गेले. मग कॉम्प्युटरवर अभ्यास केले. मग नंतर आता काय मोबाईल सुरू झाले, मोबाईलवरनं फुल अभ्यास येते. बरोबर. आता जेव्हा तुम्ही 15 वर्षाच्या होतात तेव्हापासून हे करताय, तेव्हा म्हणजे अगदीच कॉम्प्युटरही नव्हते, फोनही नव्हते, साधे आपले लँडलाईन फोन असायचे. तर मग स्वेटरची डिझाईन तुम्हाला आईकडनं शिकायला मिळाली भरपूर, पण स्वेटरच्या डिझायनिंग मध्ये सुद्धा बराच फरक असतो. तर ते तुम्ही कसं काय जमवलं? बरोबर. ते वाचून हे केली. अच्छा, म्हणजे तेव्हाही तुम्ही पुस्तकं वाचूनच ते वेगवेगळे डिझाईन्स करत गेलात. पूर्वी कसं थोडेच मिळायचे ना ते, आणि कसं ब्लॅक अँड व्हाईट.
पुस्तकं मिळायची. त्याच्यात थोडी अजून माझ्याकडे ती पुस्तकं आहेत. आहेत. हां, कारण ते साठवून ठेवलेतच मी. कारण आणि आता कसं हजारो पुस्तकं निघाले, हो, खूप आहेत. कुठं मिळेल तिथं आता डिझाईन्स मिळतात. बरोबर, फक्त तुम्ही करायला व्यवस्थित पाहिजे ते अभ्यास करून. अगदी बरोबर कारण कसं आहे ते फसवेगिरी पण करतात ते. असते. हो, कारण मी खूप आता स्टुडंटना सांगत होते, हे लेखिका आहे ह्याचं व्यवस्थित घेऊ नका तुम्ही पुस्तक. अच्छा. कारण त्यांनी वूल वेगळी वापरलेली असतात, आपली वूल वेगळी असतात. बाहेरच्या देशाची कसं असते, खूप जाड असतात त्यांची वूल, हां हां, आणि आपल्या इंडियात ते चालत नाही. चालत नाही. मग मी म्हणते तुम्ही तिकडची पुस्तकं घेऊ नका. फार एकदा फार म्हणजे आमच्या वूलमध्ये प्रॉब्लेम्स असतात. एकदा काय करतात, बाहेर देशाला जातात माझ्या मैत्रिणी, वूल तिकडनं आणतात, अगं अशा छान आहेत वूल, ओरडते आल्यावर त्यांना, अगं तुम्ही तिकडची वूल घेऊन येऊ नका, आपल्याला यूज होत नाही. हां, पण आणि आम्हाला कसं आपल्याकडची वूल तिकडे चालते. नाही चालत, कारण त्यांनी आत घालतात ते स्वेटर, बाहेर त्यांचे वेगळे असतात. ते पण त्यांनी माझ्याशी बोलतात, अच्छा. आम्हाला आत घालायला स्वेटर्स पाहिजे, बाहेर घालायला त्यांचे त्यांच्या वातावरणामध्ये जे सूट होतील ते घालतात. सूट घालतात. अच्छा. म्हणजे आपले चालत नाहीत, त्यांना फक्त आत घालायला चालतात. अच्छा. म्हणजे आता जेव्हा तुम्हाला बाहेरच्या ऑर्डर्स येतात, मग त्या सुद्धा आतून स्वेटर घालण्यासाठीच त्या असतात. आतून घालण्यासाठी. आणि जर फुल स्वेटर असतात ते पोलो नेक ते हाय नेक सगळे असं पॉश असतात का नाही, ते मात्र मग बाहेर घालायला असं हे करतात. म्हणजे ऑफिसमध्ये कसं एसी असते, त्यांना ते सगळं म्हणजे काढून हे करून ते सगळे वेगवेगळे असतात त्यांचे. जसं सांगू तसं आम्ही त्यांचं करत असतो आम्ही. बरोबर. आता मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये असं आलं की मला सुरुवातीला इंग्रजी येत नव्हतं, पण मी वाचून वाचून ते शिकले किंवा ऐकून ऐकून तुम्हाला ते करता आलं, आणि तुम्ही मग या डिझाईनमध्ये अजून नवीन नवीन प्रकार करत गेलात. तर त्यावेळेला तुम्हाला काही अडचणी आल्या? नाही आल्या अडचणी, काही नाही. मग इंग्रजी स्वतः सगळं शिकला? माहिती आहे, ते वाचत होते आणि त्यांचं फोटो बघत होते, त्यांनी कसं वळण घेतले डिझाईन मध्ये, अच्छा, त्यांनी कशा प्रकारे केले हे मी बघत होते. म्हणजे पहिल्यापासून मला जरा ड्रॉइंग येतच होतं ना, मला असं गरज पडली. म्हणजे इंग्रजी आपल्याला पूर्ण अगदी कळलंच पाहिजे असा काही अट्टहास नव्हता, फक्त आपल्याला तोडकं मोडकं बोलता येण्या एवढं जमलं तरी खूप झालं. अशा पद्धतीने ज्या वेळेला आता तुम्ही स्वेटर विणायला सुरुवात केलीत, हळूहळू तुमचा व्यवसाय वाढत गेला, तर मग त्याच्यामध्ये अजून काही आपण नवीन करावं किंवा हा व्यवसाय वाढला तर तो आपण व्यवस्थित सांभाळलाही पाहिजे, तर याच्यासाठी तुम्ही काही वेगळ्या टॅक्टिक्स वापरता? नाही, काहीच नाही, कारण माझं टॉईजच मेन आहे. अच्छा. आता स्वेटर नाही, टॉईजच मेन आहे. टॉईजच मेन आहेत. आणि स्वेटर्स कसं आहे, लोकांना माहीत झाले आता हिच्याकडे व्हरायटीज भरपूर असतात. आणि तुम्ही माझ्या शोरूमला बघायला आला तरी, नुसतं बघायला आला तरी मी तुम्हाला दाखवलं, एक पॅटर्न सेकंड टाइम तुम्हाला बघायला मिळणार नाही. जवळजवळ आता मी रेकॉर्ड करायला ते पण 80 पॅटर्न झालेले आहेत माझे. पुढचा अभ्यास सुरू आहे माझा, ते पण तुम्ही बघू शकता. एक पॅटर्न तुम्हाला परत बघायला मिळणार नाही. आता तुम्ही स्वेटरमध्ये साधारण किती प्रकारचे डिझाईन्स केलेले आहेत आतापर्यंत? 25,000च्या वर असतील. पण आता एवढे डिझाईन्स केलेत, प्रत्येकाचा रेकॉर्ड तुमच्याकडे असेल ना? तो एक पॅटर्न पुन्हा बघायला मिळत नाही, पण समजा तुम्हाला ऑर्डर आली तशा पद्धतीची करून द्या म्हणून, कोण करून तसं देतच नाही, सगळ्यांना वेगवेगळंच पाहिजे असते. अच्छा. म्हणजे असं कधी तुम्हाला अनुभव आलाच नाही की पहिल्या पद्धतीनेच आम्हाला आता स्वेटर हवा आहे वगैरे, असं नाही? नाही, कधीच नाही. कारण कसं असते माहिती आहे, सगळ्यांनी एकदा कसं होतं, करा ग तुम्ही सगळ्यांनी मिळून आपण एक व्हिडिओ तयार करूया. मग आमचं कसं 7-8 पॅटर्न तयार झाले की एक व्हिडिओ तयार करतो, ते मात्र एक आमचं एक हे होतंय. बरोबर. नाहीतर माझे सगळे वेगळे पॅटर्न्स असतात. प्रत्येक वेळेला मी शोधत असते नवीन काय दिसतंय, नवीन काय ह्याच्यात करू. ते कशामध्ये तुम्ही शोधत असता मग? म्हणजे पुस्तकं वाचूनच घेत असता की गुगलवर येतेच ना सगळे, त्याच्यामधूनच? हो, जपानीज मध्ये तुम्ही गेला, स्टडी केला, स्वेटरचं घातला, निटिंगचं, तर सगळे पॅटर्न्स आहेत. प्रत्येक देशांचा अभ्यास फ्रान्समध्ये फार छान डिझाईन्स आहेत. अच्छा. फ्रान्समध्ये तुम्ही गेला तर अफाट डिझाईन्स आहेत. बरं. तुम्ही आतापर्यंत किती देशांचा असा अभ्यास केलाय, स्वेटर म्हणा किंवा टॉयज म्हणा? म्हणजे फ्रान्स आणि जपानचाच केला, त्याचाच केलाय जास्त. आणि रशियन पॅटर्न्स मध्ये 551 रशियन पॅटर्न्स रेकॉर्ड केले मी. वा. ते विश्वविक्रम केले त्याच्यात, वर्ल्ड रेकॉर्ड झालंय 551. विश्वविक्रम त्याच्यात 2 झालेत माझे ते रेकॉर्ड. वा. ते मग असं प्रदर्शन वगैरे कधी भरवलंय तुम्ही? प्रदर्शन मला कसं गोवा कला अकॅडमीने घेऊन गेले. ओके. कसं झालं होतं, मी 352 काहीतरी लेडीज टॉप्स केले ते. बर. सगळे हाय लेवलचे, म्हणजे साधे नव्हते. बर. मग त्यांनी मला ते बघितले आणि काम बोलवले तिथं कला अकॅडमीने. एवढं सुंदर माझं 1 महिनाभर ट्रीटमेंट करून सगळं सुंदर रचना दिली ती, आणि त्यामुळेच मला लेमका अवॉर्ड मिळाला. त्यांनी बोलवून घ्यायचे मला गव्हर्नमेंट तर्फे.
ओके. त्यांनी फ्री द्यायची मला, एकही पैसा द्यायचा नाही. खाणं पिणं सगळं सगळं स्वतः तयारी केली होती. माझं काहीही 1 महिना तुम्ही तिकडे होता? महिना राहिला होते कला अकॅडमी, त्यांनीच अवॉर्ड दिली मला. मग तुम्ही तिथे जाऊन शिकवत होतात सगळ्यांना? शिबिर घेतले मी आणि माझी मुलगी विक्री करत होती. ओके. म्हणजे तुम्ही शिबिर घ्यायचं आणि मुलींनी ते विक्री करायचं. मग तिथं पण स्वेटर्स, टॉईज हेच केलं की? नाही, तेव्हा टॉईज नव्हते तेव्हा, टॉप्स केले होते, लेडीज टॉप्स. याच्यावरच मी 5वं पुस्तक लिहिले. अच्छा. लेडीज टॉपवर, आणि त्यालाच लिम्का अवॉर्ड मिळाला. त्यालाच लिम्का अवॉर्ड मिळाला. जेव्हा तुम्ही स्वेटर विणायला घेतलेत सुरुवातीला आणि त्याच्यानंतर तुम्ही गोवा कला अकॅडमीला जॉईन झालात, तर सगळ्यात पहिला पुरस्कार तुम्हाला कोणता दक्षिण मिळाला? भारत जैन सभा. त्या पुरस्काराबद्दल तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीनं तो मिळाला किंवा तिथपर्यंत तुम्ही कशा पोचलात? माझे मामा होते ना त्याच्यात, त्यांनी माझं काम बघायचेच ना, घरातलेच असल्यामुळं. मग त्यांनी हा अवॉर्ड मिळवून दिला मला. ओके. त्याच्यानंतर हे सगळीकडे प्रसिद्ध झालं आणि प्रभाकर कोरे पण होते त्याच्यात. त्यांनी अवॉर्ड मला दिले, त्यांच्या हस्ते झाला तिथं. पहिला जो अवॉर्ड घेतला तो स्वेटर संदर्भातच होता? स्वेटर आदर्श युवती पुरस्कार म्हणून मिळाला तो. त्यावेळेला तुम्ही स्वेटर्सची किती डिझाईन दाखवलेली होती? नाही, तेव्हा दाखवली नव्हती, ते बघत होती ती लोक सगळी. अच्छा. पण किती होते डिझाईन्सचे? तेवढं लक्षात नाही माझ्या. अच्छा. म्हणजे ते स्वेटरसाठी त्यांनी डिझाईनसाठी दिले नव्हते, मी काम चांगलं करत होते त्यासाठी मला पुरस्कार. कारण मी सगळ्यांना शिकवत होते, फ्री शिकवत होते ना, त्यामुळे मला हा प्राइज मिळाला. बरोबर. आता तुम्ही जेव्हा स्वतः करत होतात त्याच्यानंतर आपण क्लासेस घ्यावेत ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? बायका येत होत्या ना घरी शिकवा म्हणून, ते मी विनत बसायचे ना, ते बघूनच मला सांगायचे की तुम्ही आता आम्हाला शिकवा आणि क्लासेस सुरू करा. अच्छा. मग डोक्यात आल्यावर मग मी सुरू केले क्लासेस इकडे बेळगावला आल्यानंतर. अच्छा. मग आईकडे असताना तुम्ही एकट्याच करत होता आणि आई होती मदत करायला तुम्हाला? त्यावेळेला तुमच्या स्वेटर्सना किती मागणी होती किंवा तेवढी तिथं मागणी नव्हती तेवढी. अच्छा. जेव्हा लहान होते ना तेवढी मागणी नव्हती माझी. म्हणजे जेव्हा इकडं सुरुवात झाली, वेगवेगळे व्हरायटीज विक्री करायला सुरुवात झाली बेळगावमध्ये, मग तेव्हाच माझंच बिझनेस सुरू झाला. मग कसं झालं माहिती आहे का, ते बायका येत होते ना क्लासच्या बायका, त्यांच्यावर ते सगळ्यांना सांगायचे ना बाहेर. माउथ पब्लिसिटी होत गेली थोडक्यात. मग त्यामुळं कसं झालं, ते कस्टमर आपल्या पुण्याला गेले. आणि टॉईजचं कसं आहे, टॉईजचे लहान मुलांना तुम्ही हातात देऊ शकताय. म्हणजे तोंडात घातले तर तुम्ही परत वॉश करून तुम्ही मुलांना खेळायला शकताय. मग त्यामुळे कसं टॉईजची गरज फार झाली लोकांना. हो. आणि आता हल्ली पार्टीज मध्ये वगैरे छोट्या मुलांसाठी टॉईज लागतातच. आणि कसं वाढदिवसाला पण आता लोक घेऊन चालले. हो. अशा मला आज वाढदिवस आहे, बाहेर कुठं जाऊ, तुझ्याकडचंच घेऊन जातो दे म्हणतात. बरोबर. मैत्रिणींनो, श्रोते हो, आपल्या अंगी असलेल्या कलेला जर आपण उत्तम वळण दिलं, अगदी उपलब्ध वेळ आणि उपलब्ध साधनांचा पुरेपूर सदुपयोग करून घेतला, तर आपल्याला असंख्य प्रकारची कलाकृती निर्माण करता येते. ज्या गोष्टी आपल्याला समजून येत नाही आहेत त्या गोष्टी सहजरित्या कशा बरं समजून घेता येतील याचा विचार केला आणि हाच विचार आपल्याला नवनवीन पॅटर्न तयार करण्यासाठी उपयोगी पडला. स्पर्धेच्या या युगामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्या कलेला आणखीन उत्तम प्रतिसाद लाभावा यासाठी असंख्य देशांचा अभ्यास करून वेगवेगळ्या शिबिरांमध्ये समाविष्ट होऊन आपली कला इतरांपर्यंत पोहोचवण्याचा जी मैत्रीण प्रयत्न करतेय ती म्हणजेच आशा पत्रावळी. एक एक धागा विणते या अंतर्गत हँड निटिंग स्वेटर डिझायनर आशा पत्रावळी यांच्याकडून आत्ता आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधला होता प्रेरणा साठे यांनी. आज आपण याचा पहिला भाग ऐकला.